आमदार जितेंद्र आव्हाड आपल्या बरोबर आहेत. जितेंद्र आव्हाड जी विरोधकांनी सभात्याग केलेला आहे, विविध विषयांच्या चर्चा होत होत्या, ड्रग्सच्या प्रकरणासंदर्भात चर्चा होत होती, परंतु मात्र उत्तरच समाधानकारक विरोधकांना मिळत नाही आहे. मध्ये येतोय ड्रग्समध्ये हे सरकार अपयशी ठरतंय. ड्रग्ज येतं कुठून जातं कुठून कळत नाही तुम्हाला. आज त्या मुंदडा पोर्टमध्ये करोडो 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 रुपयांचे ड्रग्ज मिळतात आणि पोलिसांच्या मदतीशिवाय ड्रग्ज बाजारात येतात. ह्याच्यावर माझ्यासारख्या मुंबईमध्ये लहानपण घालवलेल्या माणसाचा विश्वास नाही. पूर्वी रतन खत्रीचा मटक्याचा अड्डा होता, तेव्हा आमचे बापजादे म्हणायचा, इथे अड्डा चालू आहे का, पोलिसांना माहीत नसेल वय. रतन खत्री चालवायचा ना अड्डा, सकाळचा रात्रीचा मटका उघडला, वरळी मटका, की मटका उघडल्या 15व्या मिनिटाला त्याच्यातला पार्ट बरोबर पोलीस स्टेशनला जायचा. रतन खत्रीला अटकही करू शकले नाही कधी पोलीस. तसं काहीतरी एक कुठेतरी नाव आलं, सलीम डोला. आम्ही सलीम डोलाला पकडून आणला. अरे सलीम डोला नाही, अख्खा महाराष्ट्र आंधळ झालंय. एवढा ड्रग्स बिनधास्त विकला जातोय. परंतु सभागृहात मंत्री उत्तरं द्यायला उपस्थित नसतात. या सगळ्या नसतात नाही, असतात, पण दुसऱ्याला सांगतात तू उत्तर दे. परंतु हा सभागृहाचा अवमान नाहीये का? आहे ना, सभागृहाचं अवमूल्य नाही, पण ह्याची जबाबदारी अध्यक्षांवर येते. अध्यक्षांना काही घेणं देणं नाहीये.